मुक्ताईनगर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येतेय। विकास कामांच्या नावाखाली तालुक्यात गौण खनिजांचं अवैध उत्खनन जोमात सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व सुरू असताना महसूल प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातो आहे। मुक्ताईनगर शहरासह संपूर्ण तालुक्यात रात्रंदिवस अवैध गौण खनिजांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। सध्या सुरू असलेल्या रस्ते विकास कामांच्या नावाखाली हा सर्व काळा बाजार सुरू असून यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे। या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे जेव्हा या उत्खननाबाबत संबंधित तलाट्याला विचारणा केली जाते तेव्हा त्यांनी थेट प्रांत अधिकाऱ्यांकडे जाण्याचा सल्ला देत घटनास्थळी येण्यास असमर्थता दर्शवली आहे। एकीकडे महसूल विभाग नागरिकांना तक्रार करण्याचं आवाहन करतो तर दुसरीकडे प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी अधिकारी हात झटकताना दिसतात। यावरून तालुका प्रशासनाचं या अवैध वाहतुकीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष तर नाही ना, अशी चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांचं सर्रास उल्लंघन करणाऱ्या या कंत्राटदारांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हा प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.